आणि मी हे सुद्धा म्हणेन की आजकालच्या पूर्वीच्या काळात टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप नव्हती. आज खूप प्लॅटफॉर्म्स मिळालेत. तर कुठेतरी सिनेमा निर्माण क्षेत्रामध्ये आणि सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये तेवढी आता सुविधा झाली आहे किंवा सवलत झाली असं तुम्हाला वाटतं? हो, नक्कीच. सिनेमा हा जो आज अगदी कोणापर्यंतही पोचतोय त्याला हे डिजिटलचं कारण आहेच. म्हणजे इंटरनेट आहे, आणखीन इतर बरेच अशी माध्यमं आहेत की ज्याच्यातून आपल्याला. इथे माझा प्रश्न एवढ्याकरता होता की बऱ्याच अशा आर्ट फिल्म्स ज्या थिएटर्स म्हणजे लोकांपर्यंत इतक्या पोहोचत नव्हत्या, आज कुठेतरी या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून त्या आपल्या हिंदी आर्ट फिल्म्स किंवा मराठी आर्ट फिल्म्स नक्कीच नक्कीच. हो, कारण त्यावेळेस असं व्हायचं की समजा आपण पॅरलल फिल्म्स असं म्हटलं तर त्या लोकांच्यापर्यंत न पोचण्याचं एवढंच कारण होतं की त्यांना रिलीज करायला कोणी नसायचं. आणि मग त्या फेस्टिवलमध्ये म्हणा पाहायला मिळायच्या किंवा तुमचे फिल्म सोसायटीज होत्या त्यावेळेस, खूप होत्या फिल्म सोसायटीज. तर त्याच्या माध्यमातून त्या फिल्म्स आपल्याला पाहायला मिळायच्या. त्यामुळे जनसामान्य असं मी म्हणेन की एक कॉमन मॅनपर्यंत की ज्यांना फार इंटरेस्ट नाही आहे पण फिल्म पाहिजे आणि चांगली फिल्म पाहायला मिळाली तर ती हवी आहे, तर त्याच्यासाठी दूरदर्शनसुद्धा कार्यरत होतं. आपल्याला दुपारी 1 वाजता तशा फिल्म्स पाहायला मिळायच्या, चांगल्या फिल्म्स. पण आता या डिजिटलमुळे आता त्यांना थोडंसं मार्केट मिळाल्यासारखं झालं आहे. आणि ते म्हणजे बेसिकली काय, शेवटी हा पैशाचाच हा असतो. जेव्हा तुमची रिलीज होते तेव्हा तुम्हाला थोडेसे पैसे मिळतात, आणखीन तुम्ही जे काय खर्च केलेले असतात ते तुम्हाला कमीत कमी परत मिळतात आणि मग पुढचं काम करायला हुरूप येतो. तसं त्यावेळेस फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन म्हणा किंवा आता NFDC म्हणा, ही लोकं त्यांना मदत करायची. पण त्याच्यानंतर त्या फिल्म्सचं काय व्हायचं ती पडून राहायची किंवा NFDCकडे गेलं तर ते तुम्हाला फिल्म्स द्यायचे असं व्हायचं. पण आता तुम्हाला नेटवरती टाकता येते. अगदी शॉर्ट फिल्म म्हणा, अगदी 4-4 मिनिटाच्या फिल्म्ससुद्धा आपल्याला, आणि चांगले चांगले सब्जेक्ट्स असतात त्या आपल्याला पाहायला मिळतात. नक्की अप्रोच वाढली. नक्कीच नक्कीच. आणि